नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फायनान्शियल एज्युकेशनशी संबंधित व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कर्ज मिळवण्यासाठी जामीन का आवश्यक असतो, बँकिंग जगातील हे महत्त्वाचे नियम आणि अटी कोणत्या आहेत हे समजून घेणे अत्यावश्यक आहे। विद्याधर अनास्कर यांच्या बँकांविषयी सर्व काही या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत। या सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, कर्जासाठी जामीन आवश्यक का असतो, चेकने खाते उघडता येत नसल्याचे काय कारण आहे, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटचा कर्ज मागण्यास होणारा गैरसमज, भागीपत्राच्या कलमांमधील बदल नोंदवण्याचे महत्त्व काय आहे, आयदर ऑर सर्व्हायव्हर आणि फॉर्मर सर्व्हायव्हर या खात्यांचे काय फायदे असतात आणि इतर अनेक बँकिंग संबंधी महत्त्वाचे नियम व अटी आपण जाणून घेणार आहोत। या सर्व गोष्टी तुमच्या बँकिंग अनुभवाला आणि अधिक सुरळीत आणि सुरक्षित बनवण्यासाठी आवश्यक असणार आहेत। तर चला तर मग सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जासाठी जामिनाची आवश्यकता का असते, गृहकर्ज घेताना संपूर्ण घर जर तारण असताना जामीनदाराची आवश्यकता का असते, तर प्रत्येक बँकेचे व्यवस्थापक मंडळ आपल्या योजनेतील अटी व शर्ती ठरवित असते। कर्जाच्या वसुलीसाठी घराचा ताबा घेणे व लिलावाद्वारे त्याची विक्री करणे हा शेवटचा उपाय म्हणून बँका तारणाकडे पाहतात। तत्पूर्वी जामीनदाराच्या माध्यमातून कर्जदारावर दबाव आणून अथवा जामीनदाराच्या उत्पन्नातून वजावट करून बँका कर्ज वसुली करतात। समाजामध्ये वावरत असताना आपल्या वर्तणुकीने आपण दोन जामीनदार मिळू शकत नसाल तर आपणास कर्ज का द्यावे असाही विचार बँका करतात। त्याचप्रमाणे स्थावर मालमत्ता कोर्टाच्या आदेशाशिवाय ताब्यात घेऊन तिची विक्री करता येत नाही व या कारवाईला जास्त वेळ लागतो। या पार्श्वभूमीवर बँका जामीनदार मागतात, परंतु काही बँका गृहकर्जामध्ये जास्त धोका रिस्क पत्करून विना जामीनदाराचे देखील कर्ज देत आहेत। नंतरचा मुद्दा आहे आपला, चेकने खाते उघडता येत नाही। मुदत ठेवीसाठी बँका धनादेश स्वीकारतात, मात्र बचत अथवा चालू करंट खाते उघडण्यासाठी रोख भरणा करण्यास सांगतात। चेकद्वारे अशी खाती उघडता येत नाहीत का? तसा नियम असल्यास मुदत ठेवीसाठी चेक कसा चालतो? स्वतःच्या सोयीप्रमाणे बँकांना नियम बदलता येतात का? या प्रश्नाचं उत्तर लेखक देतात, कोणतेही नवीन खाते उघडण्यापूर्वी बँकेच्या नियमांप्रमाणे कमीत कमी रकमेचा भरणा रोख स्वरूपात करून घेणे आवश्यक आहे। खातेदार बँकेचा ग्राहक झाल्याशिवाय त्याच्या खात्यात जर बँकेने वसुलीसाठी चेक स्वीकारला तर कलेक्टिंग बँकेला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 131 खाली उपलब्ध असणारे संरक्षण मिळत नाही। यासाठी रोख रक्कमच भरून अर्जदारास प्रथम बँकेचा ग्राहक बनणे आवश्यक ठरते। मुदत ठेवीच्या बाबतीत बँका हा धोका पत्करतात। पुढचा मुद्दा आहे, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट मिळाल्याने कर्ज मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही। एक उदाहरण देतात लेखक इथे, मी एक शासकीय कंत्राटदार आहे। शासनाचे कंत्राट मिळवण्यासाठी माझ्या बँकेने मला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट दिले होते। त्यामध्ये माझी पत 25 लाख रुपयांची दाखवली होती। या सर्टिफिकेटसाठी बँकेने 5% सर्व्हिस चार्जही घेतला आहे। सदर कंत्राट पूर्ण करण्यासाठी मी बँकेकडे फक्त 2 लाख कर्जाची मागणी केली असता बँकेने ती देण्यास नकार दिला। एका बाजूला माझी ऐपत 25 लाखाची आहे असे लिहून देत असतानाच दुसरीकडे फक्त 2 लाखाचे कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकेविरुद्ध काय करता येईल याचं उत्तर लेखक देतात। गमतीशीर प्रसंग आहे, एखाद्या व्यक्तीला त्याच्या बाजारात असलेल्या पती म्हणजेच क्रेडिटबद्दल दिलेले प्रमाणपत्र म्हणजे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट होय। यासाठी खातेदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक असते। खात्यावरील उलाढाल, खातेदाराच्या मुदत ठेवी, कर्ज असल्यास नियमित हप्तेफेड या सर्व गोष्टींचा अभ्यास करून सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट दिले जाते। परंतु ही सर्टिफिकेट दिल्यामुळे बँकेवर कोणतीही कायदेशीर व आर्थिक जबाबदारी येत नाही तसा उल्लेख सर्टिफिकेटमध्ये असणे आवश्यक आहे। आपणाकडून घेतलेले सर्व्हिस चार्जेस फार आहेत, साधारणतः 0.5% घेण्याची पद्धत असते। असे सर्टिफिकेट व कर्ज मंजुरी हे दोन स्वतंत्र विषय आहेत। सर्टिफिकेट दिले म्हणजे कर्ज दिलेच पाहिजे असे कोणतेही कायदेशीर बंधन बँकेवर नाही, परंतु हा गमतीशीर विरोधाभास आहे। हे निश्चित केवळ सर्व्हिस चार्जेस मिळतायत म्हणून दिलेले हे सर्टिफिकेट असावे असे इथे वाटते। पुढचा मुद्दा आहे की भागीपत्राच्या कलमांमधील बदल रजिस्ट्रार ऑफ फर्म्सला कळविणे आवश्यक नाही। आमची भागीदारी संस्था आहे, भागीपत्र रजिस्टर आहे। आयकरासाठी भागीपत्रामध्ये भागीदारांना द्यावयाच्या पगाराची
कलम आहे. चार्टर्ड अकाउंटच्या सल्ल्यानुसार या कलमामध्ये आम्ही नुकताच बदल केला आहे. सदर बदल रजिस्ट्रार ऑफ फर्म्सला कळविणे बंधनकारक असल्याचे सांगून बँकेने आमच्या कर्जाचे पुढील वितरण थांबविले आहे. आमच्या कर सल्लागाराच्या म्हणण्यानुसार हे आवश्यक नाही. यासंबंधी बँकेचे काय नियम आहेत याचं उत्तर लेखक देतात. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपणास मिळणाऱ्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख असतो त्या गोष्टीमध्ये कोणताही बदल झाला तर सदर बदल ई फॉर्मद्वारे रजिस्ट्रारला कळविणे बंधनकारक आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर फर्मचे नाव, पत्ता, व्यवसाय, भागीपत्राची मुदत, भागीदारांची नावे व पत्ते, नफ्यातील हिस्सा, फर्ममध्ये प्रवेश केल्याची तारीख इत्यादी उल्लेख असतो, परंतु भागीपत्रातील कलमांचा उल्लेख त्यामध्ये नसतो. यामध्ये कलमात झालेला बदल कळविण्याची आवश्यकता नाही. जरी कळविला तरी त्याची दखल घेतली जाणार नाही. वास्तविक बँकेने यासाठी कर्ज वितरण थांबविण्याची गरज नाही. बँकेचा आग्रहच असेल तर ई फॉर्ममध्ये हा बदल कळवून त्याची पोच बँकेस दाखवा व आपले कार्य साधून घ्या. पुढचा मुद्दा आहे आयदर ऑर सर्व्हायव्हर आणि फॉर्मर ऑर सर्व्हायव्हर यापैकी कोणतीही सूचना खाते उघडताना देता येते. एक उदाहरण इथे आहे. मी व माझ्या पत्नीच्या नावे 2 बँकांमध्ये धामधुप्पट योजनेत पैसे गुंतविले आहेत. दोन्ही बँकांना मी आयदर ऑर सर्व्हायव्हर असे सर्टिफिकेट द्या असे सांगितले. एका बँकेने सर्टिफिकेटवर आम्हा दोघांच्या नावामध्ये व हा शब्द प्रयोग केला तर दुसऱ्या बँकेने आणि हा शब्द प्रयोग केला. यापैकी कोणता शब्दप्रयोग योग्य आहे? इथे लेखक उत्तर देतात. आपण बँकेकडे कशा प्रकारचे सर्टिफिकेट मागितले याचा उलगडा होत नाही व या प्रकारची सूचना ही खाते चालविण्यासंबंधी देता येते. जेथे दोघांच्या संयुक्त नावाने खाते असेल तेथे एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास या खात्यावरची रक्कम फक्त जिवंत असलेल्या संयुक्त खातेदारालाच मिळेल अशी तरतूद कायद्यात आहे. दुसऱ्या प्रकारात फॉर्मर आर सर्व्हायव्हर अशी ही सूचना देता येते. या प्रकारात ज्या संयुक्त खातेदाराचे प्रथम नाव असेल तो जिवंत असेपर्यंत त्यास व त्याच्या मृत्यूनंतर त्याचे नाव दुसरे आहे त्यास पैसे मिळावेत अशी व्यवस्था असते. आयदर ऑर सर्व्हायव्हर या सूचनेमध्ये खाते बंद होताना दोघेही जिवंत असतील तर दोघांच्या सहीने पैसे काढणे आवश्यक असल्याने येथे सर्टिफिकेट देताना आणि हा शब्दप्रयोग योग्य होईल. पुढचा मुद्दा आहे की ठेवीदाराच्या मृत्यूनंतर नूतनीकरण न केलेल्या कालावधीचे व्याज वारसदारास मिळू शकते. एका गृहस्थाची ठराविक मुदतीसाठी ठेव होती. मुदत संपल्यानंतरही सदर ठेवीचे नूतनीकरण न करताच ठेव तशीच होती. सदर गृहस्थाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाला मुदतीनंतरच्या दिवसांकरिता मुदत ठेवीच्या दराने व्याज मिळेल का बचतीच्या दराने? जर बचतीच्या दराने मिळणार असेल तर मुदत ठेवीच्या दराने का नाही याचं उत्तर लेखक देतात. मुदत ठेवीधारक व बँक यामध्ये झालेला हा करार इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार अंमलात आणला जातो. यामध्ये जर विशिष्ट मुदतीपर्यंतच विशिष्ट दर देण्याचे संबंधित बँकेने मान्य केले असेल तर त्या मुदतीनंतर तो दर देण्याचे बंधन बँकेवर नाही, परंतु रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार जर वारसदाराने सदर मुदत ठेव न काढता तिचे पुनश्च पुढील कालावधीसाठी नूतनीकरण करण्याचे ठरविले तर नूतनीकरण न केलेला कालावधी देखील पुढील कालावधीमध्ये धरून त्या मागील कालावधीचे व्याज नवीन दराप्रमाणे वारसदाराला देता येते. परंतु या सूचना मार्गदर्शक तत्वे या स्वरूपात असून आदेश या स्वरूपात नसल्याने या संबंधात बँका वेगवेगळे निर्णय सुद्धा घेऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे मुदत ठेवीवरील कर्जाचा व्याजदर बँक बदलू शकते. एक उदाहरण लेखक इथे देतात. एका सहकारी बँकेतील माझ्या मुदत ठेवीवर मी 85% कर्ज घेतले होते. बँकेच्या योजनेनुसार त्यांनी सदर कर्जावर मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा फक्त 1% जास्त व्याजदर आकारला होता. नंतरच्या काळात 1% ज्यादा व्याजदराची सवलत रद्द करून बँकेने इतर बँकांप्रमाणेच कर्जावर 2% ज्यादा व्याजदर आकारण्यास सुरुवात केली आहे. मी जुन्या योजनेअंतर्गत मुदत ठेवून कर्ज घेतले असल्याने हा नवीन व्याजदर मला लागू होत नाही, परंतु बँक माझी ऐकत नाही. बँकेविरुद्ध फसवणुकीची केस करता येईल का याचे उत्तर लेखक देतात. नाही. आपल्या मुदत ठेवीचा व्यवहार हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार होत असल्याने मुदत ठेवतेवेळी मान्य केलेला व्याजदर बँकेत शेवटपर्यंत द्यावाच लागतो, परंतु कर्जावरील व्याजदर बदलण्याचे अधिकार बँकेस असल्याने व बदल
झालेल्या दिवसापासून हे व्याजदर लागू होत असल्याने हा नवीन व्याजदर आपणासही लागू होणार. आपले कर्ज हे इतर कर्जासारखेच आहे, फक्त त्यास तारण म्हणून आपली मुदत ठेव आहे. यामुळे इतर कर्जांना लागू होणारे नियम हे या कर्जांना सुद्धा लागू होतात. यासाठी कर्ज घेतानाच व्याजदर न बदलण्याबाबतचा करार अथवा मंजुरी पत्रावर तसा उल्लेख करून घेणे आवश्यक होते. पुढचा मुद्दा आहे की कर्ज रकमेतून इमारत निधी घेणे बेकायदेशीर आहे. इथे एक प्रश्न आहे, बँक कर्ज रकमेतून इमारत निधी घेऊ शकतात का? तसेच कर्ज रकमेतून ठेव ठेवण्याचे बंधन बँका घालू शकतात का? माझी कर्ज मागणी ₹1,00,000ची असताना बँकेने ₹1,10,000चे कर्ज मंजूर केले आहे व त्यातून इमारत निधी व ठेव घेतलेली आहे. तसेच कर्जास फक्त नोकरदार जामीनदारच लागतात असा नियम आहे का? आयकर भरणारे जामीनदारही बँकेने नाकारून मला फार त्रास दिला आहे, सल्ला द्यावा. याचे उत्तर लेखक काय देतात? बँकेस कर्ज रकमेमधून इमारत निधी घेता येत नाही. तशा प्रकारचे परिपत्रक सहकार आयुक्त पुणे यांनी यापूर्वीच बँकांना पाठविलेले आहे. मागणीपेक्षा जास्त रक्कम मंजूर करून त्यातून ठेव निर्माण करणे अयोग्यच आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेनुसार सदर मुदत ठेवीच्या या कर्जाच्या व्याजदरामधील फरक बँकेस मागता येणार नाही, कारण कोणीही 18% कर्ज घेऊन 15% मुदत ठेव ठेवत नाही. तसेच मुदत ठेव ठेवण्यासाठी कर्ज असे कर्जाचे कारण होऊ शकत नाही. बँकेने आपले म्हणणे न ऐकल्यास आपण निबंधक व सहकार आयुक्त पुणे तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागरी बँक विभाग वरळी मुंबई यांच्याकडे तक्रार करू शकता. पुढचा मुद्दा आहे की बंद खाते पुन्हा सुरू करता येत नाही. इथे एक प्रश्न आहे, एकदा बंद केलेले कोणतेही खाते पुन्हा सुरू रिओपन होऊ शकते का? नसल्यास का? याचे उत्तर लेखक देतात. खाते उघडताना खातेदार व बँक यामध्ये खाते चालविण्यासंबंधी करार होत असतो. खाते उघडताना त्यांच्या नोंदी अनेक लेजर्समध्ये झालेल्या असतात. खाते उघडताना ते चालवण्यासंबंधी बँकेस विशिष्ट स्थायी सूचना दिलेल्या असतात. खातेदारांनी खाते बंद केल्यावर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी संपुष्टात येतात. यामुळे एकदा बंद केलेले खाते रिओपन होऊ शकत नाही, परंतु मुदत ठेवीची मुदत संपल्याने संपलेला करार पुनश्च एकदा खातेदाराच्या विनंतीनुसार त्याची मुदत वाढवून जिवंत करता येतो, कारण खातेदारांनी स्वतः हे खाते बंद केलेले नसते. तसेच एकदा खाते बंद म्हणून दिलेला दाखला अथवा पासबुकावर मारलेला शिक्का रद्द करता येत नाही, कारण त्याचा उपयोग कुठे केला गेला आहे का याबाबत बँकेस कळणे अशक्य असते. पुढचा मुद्दा आहे की बचत खात्यातून वर्षाला 100 वेळा पैसे काढता येतात. बचत खात्यामध्ये एकाच दिवशी किती वेळा पैसे काढता येतात यासंबंधी काही नियम आहे का? मला दुसऱ्यांदा पैसे काढण्यास बँकेने नकार दिला आहे. याचे उत्तर लेखक काय देतात? सध्याच्या स्पर्धात्मक युगात रिझर्व्ह बँकेने यासंबंधी नियम करण्याचे अधिकार बँकांना दिलेले आहेत. सध्याच्या प्रचलित नियमांप्रमाणे बचत ठेवीदारास वर्षातून 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमधील फक्त 100 वेळा खात्यातून पैसे काढता येतील. एका वेळी ₹3,000 पेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास ठेवीदाराने बँकेस 1 दिवस अगोदर कळविणे आवश्यक आहे. यामुळे बचत खात्यातून आठवड्यातून 2 वेळेस व्यवहाराची मुभा दिली जाते. या नियमामध्ये हे लक्षात घ्यावे की 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचे वर्ष आहे. समजा आपण 1 जानेवारी रोजी खाते उघडले असल्यास 1 जानेवारी ते 31 मार्च या 3 महिन्याच्या कालावधीचे आर्थिक वर्ष धरता येईल व या कालावधीत तुम्हास 100 वेळा बचत खात्यातून पैसे काढता येतील. म्हणजेच आठवड्यातून 8 वेळा अथवा 9 वेळा पैसे काढता येतील. तर मित्रांनो, आज आपण कर्जासाठी जामीनदार का आवश्यक असतो आणि बँकिंगच्या नियमांबद्दल महत्त्वाची माहिती मिळवली आहे. विद्याधर अनास्कर यांच्या बँकांविषयी सर्व काही या पुस्तकातील मुद्दे आपल्याला बँकिंग व्यवहार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास नक्कीच मदत होत असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि अधिक उपयुक्त बँकिंग टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही शंकेसाठी आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आहोत. लक्षात ठेवा, योग्य माहिती आणि काळजीपूर्वक निर्णय घेणे हेच सुरक्षित बँकिंगचे मुख्य सूत्र आहे. धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.